पंचायत समितीचं रणांगण, वातावरण तापलं. मोहोळ सभापती पदासाठी ओबीसी महिलांसाठी राखीव. राजकीय हालचालींना वेग. आघाडी होणार की बिघाडी. आता मोहोळ नगर परिषदेची निवडणूक असो की पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक असो, हे आघाडीच्या माध्यमातून लढणार की वेगळी राजकीय समीकरणे या निवडणुकीत बदलणार, याकडे शहर व तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय. जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती पदांसाठी शुक्रवारी दिनांक 10 आरक्षण सोडत काढण्यात आली. यात 11 पैकी 6 पंचायत समित्यांचं सभापती पद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं जिल्ह्यात बहुतांश पंचायत समित्यांवर महिला राज येणार असल्याचं सिद्ध झालंय. मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शुक्रवार दिनांक 10 रोजी सोलापूर इथं नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच मोहोळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला. आता पंचायत समितीच्या गणासाठीचं आरक्षण काय पडणार, याकडे त्या गणातील नागरिकांचं लक्ष लागलंय. मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान माजी आमदारांचा पराभव करून राजू खरे यांना आमदार म्हणून संधी मिळाली. दरम्यान आमदार खरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी करून विजय संपादन केला. त्याप्रमाणे मोहोळ तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात आघाडी करून निवडणुका लढवणार असल्याचं गावोगावी सत्कार समारंभ व जाहीर सभेत आमदार राजू खरे ठामपणे सांगत होते. आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती ठळक घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी तडका न्यूज मराठीला सबस्क्राईब करा.